नमस्कार, मी सुनील. आपण पाहतात आवाज इंडिया मराठी. आता एक नजर टाकूया महत्त्वाच्या घडामोडींवर. राज्यातील गॅस आणि इंधन पुरवठ्याबाबत सध्या अनेक अफवा आणि संभ्रम पसरले जात आहे. यावर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितलं की घरगुती LPGचा तुटवडा नाही, तसेच नागरिकांनी इंधन आणि गॅस तुटवड्याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मंत्री भुजबळ यांनी एका पोस्टद्वारे जनतेला सूचित केलं की राज्यात घरगुती गॅस सिलेंडरची दैनंदिन मागणी 9,000 मॅट्रिक टन आहे. या मागणीला प्रतिसाद देण्यासाठी गॅस उत्पादन वाढवून 11,000 मॅट्रिक टनापर्यंत नेला आहे. मार्च महिन्यात गेल्या 6 महिन्यांच्या तुलनेत अधिक गॅस सिलेंडर उपलब्ध आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्याचेही पर्याप्त प्रमाण आहे आणि रिफायनरी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समित्या स्थापन केल्या आहेत. जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली ही समिती गॅस पुरवठ्याची देखरेख करत आहे. रुग्णालय, शाळा, आश्रमशाळा आणि अत्यावश्यक सेवा प्राधान्याने गॅस पुरवठा मिळू शकतील याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी गॅस एजन्सीसमोर तासनतास रांगेत उभं राहण्याची समस्या असू शकते. यासाठी तालुका आणि जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष आणि व्हॉट्सअप सुविधा तातडीने कार्यान्वित करण्यात आली आहेत. गॅस आणि इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं मंत्री भुजबळ यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर भाष्य केलं असून राज्यात LPG गॅसची कोणतीही कमतरता नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस पक्षावर आरोप करत त्यांनी म्हटलं की पक्ष लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इराणच्या भूमिकेचं स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. फडणवीस म्हणाले की मोदींनी आपल्या कृतीतून विरोधकांना उत्तर दिलं आहे आणि इराणसारख्या जागतिक समस्येवर भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मार्गावर आपलं नियंत्रण घट्ट केलं असून या मार्गातून केवळ त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या जहाजांना जाऊ दिलं जात आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीमुळे भारतीय तेलवाहू जहाजांना इराणने सुरक्षित मार्ग दिला आहे. यावर फडणवीसांनी मोदींचं कौतुक केलं. जागतिक व्यापारासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझच्या वादग्रस्त परिस्थितीवर फडणवीसांनी भाष्य करत सांगितलं की इराणच्या निर्णयामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकेतील नेत्यांनी देखील मोदीच्या नेतृत्वाला सहमती दर्शवली असून त्यांना आजच्या जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता आहे असं सांगितलं. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी देशातील बडबड करणाऱ्या नेत्यांना गप्प राहण्याची सूचना दिली आहे. साथीच्या स्थितीवरही फडणवीस यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. अखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताच्या इंधन आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून आलं आहे आणि फडणवीस यांचं म्हणणं आहे की या गर्दीमागे काँग्रेसने लोकांमध्ये पॅनिक निर्माण केला आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी पॅनिक निर्माण करून जनतामध्ये अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे असं फडणवीस यांनी आरोप केले आहेत. महाराष्ट्र सरकारने राज्यातील गॅस पुरवठ्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने 13 मार्च रोजी एक परिपत्रक काढून विविध संस्थांसाठी गॅस पुरवठ्याच्या नवीन नियमांची घोषणा केली आहे. सरकारने शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, शाळा, वसतिगृहे, शासकीय खानावळ, अंगणवाडी आणि मध्यान्ह भोजन योजनासाठी 100% LPG गॅस सिलेंडर पुरवठा सुनिश्चित करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर या संस्थांमध्ये गॅस पुरवठा सुरळीत राहील आणि कोणत्याही प्रकारचा गॅस पुरवठ्याचा त्रास होणार नाही. याशिवाय रुग्णालय, शैक्षणिक संस्था, वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम यासारख्या सार्वजनिक सेवा संस्थांना देखील 100% गॅस पुरवठा केला जाईल. उपहारगृहे, संरक्षण क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस आणि तुरुंगासाठी 70% गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर औषध उद्योग, बीज प्रक्रिया, मत्स्यपालन यासारख्या सेवांसाठी 50% गॅस पुरवठा निश्चित करण्यात आला आहे. गॅस सिलेंडर एजन्सींना दररोजचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून गॅस साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी अन्न पुरवठा विभागानं विशेष पथकं तयार केली आहेत. गॅस तुटवड्यामुळे नागरिकांना झालेल्या अडचणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. यामुळे गॅसच्या पुरवठ्यामुळे होणाऱ्या अडचणी कमी होईल आणि राज्यातल्या अत्यावश्यक सेवा सुरळीतपणे चालू राहतील अशी आशा आहे. गॅस टंचाई आणि तेलाच्या कमतरतेचा जगभरात मोठा परिणाम होत आहे आणि त्याचा प्रभाव विविध क्षेत्रावर दिसत आहे. ज्या गॅस संकटामुळे इतर मंदिरांना महाप्रसादावर कपात करावी लागली आहे, त्यावेळी शेगावचं संत गजानन महाराज संस्थानं एक वेगळं उदाहरण ठेवलं आहे. सौर ऊर्जा वापरून आणि इतर पद्धतीने ते स्वतःला स्वयंपूर्ण बनवू शकले, जे खूपच प्रेरणादायक आहे. त्याचवेळी शिर्डी साईबाबा संस्थान आणि श्री एकविरा देवी संस्थेच्या निर्णयानेही काही उपाययोजना केल्या आहेत.
सीमित साठ्यामुळे आणि काही अन्न पदार्थांमध्ये कपात होण्यापूर्वी भाविकांवर परिणाम होणार आहे. पण तरीही महाप्रसाद चालू ठेवण्यासाठी चुलीवर स्वयंपाक करण्याचा निर्णय हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा एक प्रकारे संकटाच्या काळात लोकांची सेवा करण्याचा जणू एक उत्तम उदाहरण आहे. या परिस्थितीमध्ये त्या सर्व संस्थांना मिळालेली क्षमता आणि त्यांचे निर्णय, जसे शेगाव संस्थांच्या सौर ऊर्जा वापराच्या उदाहरणाने बाकीच्या संस्थांनाही प्रेरणा देणारं ठरू शकतं. बदलापूर येथील श्री बीज तस्करी प्रकरणाने राज्यातील महिला आयोगाच्या लक्षात आणलं असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या प्रकरणात महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि कायदेशीर हक्काचं उल्लंघन झाल्याचं समोर आलं आहे. ते अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे. राज्य महिला आयोगाने प्रकरणाची तातडीने दखल घेतली असून 26 फेब्रुवारी रोजी बदलापूर नगर परिषदेत संबंधित अधिकाऱ्याची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत श्रीबीज तस्कराच्या प्रकारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एक महत्त्वाची गोष्ट उघड झाली आहे. IVF सेंटर, ज्याला नाशिकमध्ये परवानगी होती, ते ठाण्यात बेकायदेशीरपणे चालवलं जात होतं. या केंद्राशी संबंधित असलेले डॉक्टर अमोल पाटील यांना 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर आल्यानं डोनर महिलांची बनावट आधार कार्ड तयार करून त्यांचा गैरवापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये एजंट, बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर चालवणारी टीम आणि औषध पुरवठा करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत पोलिसांनी 7 आरोपींना अटक केली आहे आणि तपास सुरू आहे. रुपाली चाकणकर यांनी सांगितले की या प्रकरणाच्या उकलण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. हे प्रकरण समाजातील महिला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गंभीर असलं तरी राज्य महिला आयोगाच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपीविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. पिंपरी चिंचवडमधील दिघी परिसरात एक थरारक घटना घडली आहे. एका गृहनिर्माण सोसायटीतील लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली. महिला आपल्या छोट्या मुलीला लिफ्टमधून घेऊन जात असताना लिफ्टच्या दरवाजाने अचानक तिचा हात पकडला. चिमुकली रडत होती, परंतु तात्काळ उपस्थित लोकांच्या प्रयत्नामुळे तिचा हात सुटला आणि मोठा अनर्थ टळला. या घटनेची CCTV फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रशासनाने लहान मुलांसोबत लिफ्ट वापरताना अधिक सावधगिरी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईतील बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. या मिनी ट्रेनचा लोकार्पण सोहळा उत्तर मुंबई लोकसभेचे खासदार पियुष गोयल आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज पार पडला. आजपासून ही मिनी ट्रेन जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली असून त्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मिनी ट्रेनची सुरुवात झाल्यामुळे लहान मोठ्या आणि महिला वर्गामध्ये उत्साह पाहायला मिळाला. याचाच आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला. भारतीय क्रिकेट संघानं सलग दुसऱ्या वर्षी ICC T20 विश्वचषक जिंकत क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साहाचे क्षण उमटवले. यंदाच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला आणि विश्वचषक ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाने क्रिकेटच्या जगात आपलं स्थान पुन्हा एकदा ठरवलं. विजयानंतर गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव मुंबईतील सिद्धिविनायक गणेश मंदिरात दर्शनासाठी गेले. यावेळी सिद्धिविनायक गणेश मंदिरच्या ट्रस्टने दोघांचा सन्मान केला. ट्रॉफीसह दोघांनी मंदिरात आशीर्वाद घेतले आणि यावेळी सूर्यकुमार यादवने उंदीर मामाच्या कानात काहीतरी खास बोलताना एक फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आला आहे. यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे की सूर्याने नेमकं उंदीर मामाच्या कानात काय सांगितलं. याबरोबरच या बातमीपत्रात इथेच थांबत आहोत. पाहत राहा आवाज इंडिया मराठी.